नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या अगदी पॉप्युलर पंजाबी रेसिपीज आहेत। त्याच्यातली एक म्हणजे राजमा आणि दुसरं म्हणजे राजमा बरोबर खाल्ले जाणारे चावल। चावल ही अगदी सोपी रेसिपी आहे, पण राजमा बरोबर जो भात खाल्ला जातो तो अगदी छान मोकळा असा फडफडीत भात असतो। तर तो कसा करायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चावल किंवा भात बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवले। जोपर्यंत या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पटकन राजमासाठी मसाला वाटून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊया कांदा, याच्यामध्ये टाकूया थोडंसं आलं आणि लसूण, याच्यात घालूया पाणी आणि याची एकदम फाईन अशी आपण पेस्ट करून घेणार आहोत। आपली पेस्ट आता तयार आहे आणि या पाण्याला पण उकळी आलेली आहे। सगळ्यात आधी आपण पाण्यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्ये आपण आता घालूया हे 15 ते 20 मिनिटं भिजवलेले तांदूळ। तांदूळ छान भिजवून घेतले की भात शिजताना छान मोकळा होतो। याला एकदम मिक्स करूया आणि एक 8 ते 10 मिनिटं शिजून देऊया। तर राजमासाठी एका पॅनमध्ये सगळ्यात आधी आपण तेल घालून घेऊया। तर सगळ्यात आधी गरम तेलात आपण टाकून घेऊया थोडेसे जिरे। माझ्याकडे हिरवी मिरची आहे ती थोडीशी टाकून घेऊया। जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका, फक्त लाल तिखट टाकलं तरी चालेल। आता हे मिरच्या व्यवस्थित छान परतल्या गेल्या की याच्यामध्ये आपण ही जी कांदा, आलं आणि लसणाची पेस्ट बनवली होती ती टाकूया आणि हे छान मिक्स करून चांगले ह्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया। आपले कांदे छान परतले गेलेत, छान गोल्डन ब्राउन झालेत। आता माझ्याकडे ही टोमॅटोची प्युरी आहे, फ्रेश टोमॅटोची प्युरी आहे, ते आता आपण ह्याच्यात टाकूया आणि ह्याला पण चांगलं छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। 5 ते 7 मिनिटं वाट बघूया। तर आता आपला हा जो भात आहे तो छान शिजलाय, मोकळा छान झालाय। याला एक आता चाळणीमधून चाळून घेऊया। आपला भात छान तयार झालेला आहे। जर तुम्ही बघितलं असेल तर याचे दाणे अगदी छान असे वेगळे वेगळे मोकळे आहेत। जर लगेच खायचा असेल तर असाच असा सर्व करा, किंवा जर तुम्हाला लगेच खायचं नसेल तर एका ट्रेवरती किंवा प्लेटवरती पसरवा, म्हणजे तो पटकन थंड होईल आणि जेव्हा तुम्ही जेवाल तेव्हा हा भात गरम करून खा। तर आता सध्या मी हा बाजूला ठेवते। आपले टोमॅटो छान शिजले, त्याला चांगलं तेल सुटले। गॅस थोडासा कमी करूया आणि याच्यात थोडेसे मसाले घालून घेऊया। जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर थोडी जास्त घालायची आहे, हळद आणि लाल तिखट, थोडंसं मीठ पण घालून घेऊया आणि याला व्यवस्थित मिक्स करूया। आता आपले मसाले छान शिजलेत, याच्यामध्ये आपण हा बॉईल केलेला राजमा घालूया। याचं आपण जे पाणी आहे ते पण ठेवलंय, पाणी आपण फेकून दिलं नाहीये। हा राजमा बॉईल करण्याच्या आधी साधारण 8 ते 10 तास भिजत टाकला होता आणि नंतर त्याला प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून साधारण 7 ते 8 शिट्या येईपर्यंत शिजवून घेतले। 4 शिट्या येईपर्यंत हाय फ्लेमवर शिजवा आणि नंतर गॅस बारीक करून अजून 4 शिट्या येऊन द्या। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यात घालूया कोथिंबीर आणि याला छान मिक्स करून साधारण 5 ते 7 मिनिटं शिजून देऊया। आपला राजमा आता तयार आहे। याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया। राजमा आपण बोलमध्ये टाकलाय, तर हा जो आपण भात बनवला होता तो पण एका बोलमध्ये टाकून घेऊया आणि फायनली गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर। राजमा आणि चावल तयार आहे, एकदम क्लासिक कॉम्बिनेशन। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.